सांगली विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील अश्विन कुमार मुळके यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या। 8 तासात तपास करीत आरोपींना बेड्या ठोकल्या। विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली या टीमची दमदार कामगिरी। सविस्तर माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 14/3/2024 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास नवीन वसाहत गुरुद्वार जवळ अश्विन कुमार मल्हारी मुळके यांचेवर अपरात्री काही अज्ञात 6-7 व्यक्तींनी धारेदार शस्त्राने वार करून तसेच स्टंप व फरशीने मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला होता। या संदर्भात गणेश महादेव हाताळे राहणार नवीन वसाहत सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथे फिर्याद दाखल केली होती। सदर या गंभीर गुन्ह्याचे अनुषंगाने खून झालेल्या घटनास्थळी तात्काळ सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली। तसेच तातडीने या खुनातील संशयित आरोपींच्या शोधासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक अशी दोन्ही पथके तयार करून सदर पुण्यातील आरोपी यांना शोध घेण्याकरिता तपासाची चक्रे वेगाने फिरवत तपासासाठी रवाना करण्यात आले। सदर या टीमने जलद तपास करत या खुनातील काही आरोपी या पोलीस पथकाच्या हाती लागले। हा तपास करीत असताना सर्वच 7 संशयित आरोपी अजय उर्फ अजित पांडुरंग खोत वय वर्ष 23 वडरगल्ली सांगली, सुजित दादासो चंदनशिवे वय वर्ष 29 राहणार नवीन वसाहत सांगली, कुणाल प्रशांत पवार वय वर्ष 22 राहणार वडर कॉलनी सांगली, विकी प्रशांत पवार वय वर्ष 23 राहणार वडर कॉलनी सांगली, गणेश रामाप्पा येवळे वय वर्ष 36 राहणार गोकुळनगर सांगली, अमोल गंगाप्पा कुची कोरवी वय वर्ष 28 राहणार वडर गल्ली सांगली, अर्जुन हनुमंत पवार वय वर्ष 22 राहणार वडर कॉलनी सांगली हे सर्वजण पोलीस पथकाच्या हाती लागले। हे सर्व संशयित आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न तसेच मारामारी, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते। ते सदरचा गुन्हा करून ते पसार झाले होते। त्यांचा तपास वेगाने करत विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही दमदार कामगिरी करत सदर या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या व त्यांना जेरबंद केले। ही दमदार कामगिरी या पथकाने केली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।